Hello, welcome to my channel Easy English Grammar. Today we will learn not only but also. Not only but also, use not only but also and rewrite the following sentences. अशी सूचना तुम्हाला परीक्षेत असते. दिलेल्या वाक्यात नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं आणि वाक्य परत लिहायचं. ओके, बेसिक जे रूल्स आहेत ते समोर लिहिलेले आहेत. पण त्यापूर्वी व्हॉट इज नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो इज अ कोरिलेटिव्ह कंजंक्शन. कोरिलेटिव्ह कंजंक्शन सहसंबंधी संयोजक. इट कनेक्ट्स टू पॅरलल आयडियाज. काय करत असतं तर टू पॅरलल आयडियाज म्हणजे समान आयडियाज कनेक्ट करायचं काम असतं ना. कॉमन एक्झाम्पल वर्ब प्लस वर्ब, ॲडवर्ब प्लस ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडजेक्टिव्ह, नाउन फ्रेज प्लस नाउन फ्रेज, अशा ज्या गोष्टी असतात त्या कनेक्ट करायचं काम कोण करत असतं तर नॉट ओनली बट ऑल्सो. बेसिक रूल्स. नॉट ओनली बट ऑल्सो पहिल्या पॅरलल आयडियापूर्वी, दुसऱ्या पॅरलल आयडियापूर्वी बट ऑल्सो. म्हणजे आता तुम्हाला ज्या मी सांगितल्या पॅरलल आयडिया म्हणजे समान ज्या आयडिया असतात जसं की ॲडजेक्टिव्ह प्लस ॲडजेक्टिव्ह. मग फर्स्ट ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी नॉट ओनली, सेकंड ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी बट ऑल्सो. तसंच नाउन फ्रेज असेल, ॲडवर्ब असेल तर पहिल्याच्या पूर्वी नॉट ओनली, दुसऱ्याच्या पूर्वी बट ऑल्सो. ओके, त्यानंतर अँड, ॲज वेल ॲज, बोथ, टू, ऑल्सो हे काय आहे तर हे पण कंजंक्शन आहे. ते वाक्य जोडण्याचं जसं नॉट ओनली बट ऑल्सो काम करतं तसंच हे पण काम करत असतात. मग नॉट ओनली बट ऑल्सो जेव्हा आपण वापरतो तेव्हा हे सगळे असतील कंजंक्शन तर ते वाक्यातून काढून टाकायचे. समान भाग एकदाच लिहावा. समान भाग म्हणजे काय ते आपण वाक्य घेताना तुम्हाला मी एक्सप्लेन करते. इन, टू, ऑफ, बाय, फॉर, विथ, फ्रॉम अशा ज्या प्रिपोजिशन आहेत त्या वाक्यातल्या काढायच्या नाहीत. तर ही प्रिपोजिशन तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य असेल तर पहिली जी पॅरलल आयडिया आहे त्या पूर्वी प्रिपोजिशन असते. जेव्हा आपण नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य करतो तेव्हा ती प्रिपोजिशन तशीच ठेवायची. त्याशिवाय जेव्हा दुसरी पॅरलल आयडिया आपण लिहिणार आहे त्यापूर्वी पण तीच प्रिपोजिशन आपण लिहायची आहे. ओके, एक्झाम्पल आल्यानंतर ते पण एक्सप्लेन करते तुम्हाला. एक्झाम्पल्स: ही प्लेज क्रिकेट, ही प्लेज फुटबॉल. टू इंडिपेंडंट क्लॉज आहेत. हे काय करायचे आपण कनेक्ट करायचे. कनेक्ट करायचं काम कोण करते तर नॉट ओनली बट ऑल्सो. मी आपण ते वाक्य करणार आहोत. समान भाग इथे म्हटले बघा, समान भाग. मग कोणता समान भाग आहे तर ही प्लेस, ही प्लेस हा समान भाग आहे. मग दोन वेगवेगळे नाउन काय आहेत तर क्रिकेट आणि फुटबॉल, ते आपल्याला कनेक्ट करायचे. मग ही प्लेस हा काय करायचं आपल्याला एकदाच लिहायचं. ही प्लेस, ही प्लेस. दोन गोष्टी कोणत्या आहेत तर क्रिकेट आणि फुटबॉल. मग पहिल्याच्या अगोदर नॉट ओनली. ही प्लेज नॉट ओनली क्रिकेट, नॉट ओनली क्रिकेट. दुसऱ्याच्या पूर्वी बट ऑल्सो, बट ऑल्सो फुटबॉल, बट ऑल्सो फुटबॉल. हेही नाही तर तेही म्हणजे दोन्हीही तो खेळतो. द बॉय इज क्लेवर, ही इज हार्ड वर्किंग. या वाक्याचं निरीक्षण केलं तर भाग समान नाही पण समान अर्थाचा आहे. कोणता तर बॉय इज आणि ही इज. इथे कोलन आहे बघा इथं. म्हणजे काय तर द बॉय आणि ही इज हा एकच आहे म्हणून आपण एकदाच लिहायचं द बॉय इज. द बॉय इज. दोन वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह कोणते आहेत तर क्लेवर अँड हार्डवर्किंग. पहिल्या ॲडजेक्टिव्हच्या पूर्वी नॉट ओनली. द बॉय इज नॉट ओनली क्लेवर. दुसरा ॲडजेक्टिव्ह हार्डवर्किंग. त्याच्या अगोदर बट ऑल्सो हार्डवर्किंग. ओके, नेक्स्ट सेंटेन्स. मोना इज अ डॉक्टर अँड अ म्युझिशियन. मोना कोण आहे ती तर ती डॉक्टर पण आहे आणि म्युझिशियन पण आहे. वाक्यात डॉक्टरच्या पूर्वी नॉट ओनली, म्युझिशियनच्या पूर्वी बट ऑल्सो. ओके, वाक्य कसं होणार बघा. मोना इज, ए हा तुम्हाला वाटेल कॉमन भाग आहे पण हा कॉमन भाग नाही आहे. ओके, हे आर्टिकल आहे डॉक्टरचं. हे डॉक्टरसाठी ए आर्टिकल आहे आणि हे
म्युझिशियनसाठी ए आर्टिकल आहे, त्यामुळं ते दोन्हीही ठिकाणी येणार. मोना इज, मग दोन वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या आहेत तर अ डॉक्टर अँड अ म्युझिशियन, त्या आपल्याला नॉट ओनलीने कनेक्ट करायचे. मोना इज नॉट ओनली अ डॉक्टर अँड आपल्याला काढून टाकायचं आहे, का तर आपण नॉट ओनली बट ऑल्सो यात वापरले कंजंक्शन म्हणून अँड वाक्यातून काढून टाकायचं आहे. मोना इज नॉट ओनली अ डॉक्टर बट ऑल्सो अ म्युझिशियन. नेक्स्ट सेंटेन्स, ही रिझॉल्व टू स्टडी अँड लर्न न्यू थिंग्स. ही रिझॉल्व सब्जेक्ट आणि त्याचं वर्ब एकदाच आहे, सब्जेक्ट रिझॉल्व. दोन वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या तर टू स्टडी अँड लर्न न्यू थिंग्स. अँड आपल्याला वापरायचं नाहीच. टू स्टडी ही रिझॉल्व, मग टू स्टडी अँड लर्न न्यू थिंग्स नॉट ओनली बट ऑल्सोनी कनेक्ट करायचे. ही रिझॉल्व नॉट ओनली टू स्टडी, इथं काय वापरली ही प्रिपोजिशन वापरली. मग आता आपण ती कुठं वापरायचे बट ऑल्सो टू, इथं आपल्याला ही प्रिपोजिशन वापरायची आहे. इथं म्हटलं ना तुम्हाला प्रिपोजिशन परत वापरायची आपल्याला. टू लर्न न्यू थिंग्स, टू लर्न न्यू थिंग्स. लक्षात आलं तुमच्या, आपण प्रिपोजिशन इथं परत वापरली. नियमच आहे, जर पहिल्या पॅरलल आयडियाच्या अगोदर प्रिपोजिशन असेल तर सेम तीच प्रिपोजिशन दुसऱ्या पॅरलल आयडियाच्या अगोदर वापरायची. बिसाइड्स बिईंग इंटेलिजंट सी इज हार्डवर्किंग. दोन ॲडजेक्टिव्ह आहेत, कोणती तर इंटेलिजंट आणि हार्डवर्किंग. कोण तर सी इज, मग आपण वाक्याची सुरुवातच सी इजने करणार आहोत. सी इज. आता इथं बिसाइड बिईंग हे जे आहे ना, बिसाइड बिईंग हे काय आहे तर ॲक्च्युली ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, पण इथं कशाचं काम करते तर इथं ही फ्रेज कोरिलेटिव्ह कंजंक्शनचं काम करते. म्हणजे ती इंटेलिजंट पण आहे, हार्डवर्किंग पण आहे हे सांगण्याचं काम करते. दोन्ही पण आहेत हे सांगण्याचं काम करते. मग आता आपण नॉट ओनली बट ऑल्सो वापरणार आहे, म्हणजे हे आपल्याला वाक्यात वापरायचं नाही. ओके, सी इज नॉट ओनली इंटेलिजंट but also hardworking, K-I-N-G. लास्ट सेंटेन्स, बोथ राम अँड गोपाल आर माय बेस्ट फ्रेंड्स. बोथ म्हणजे दोघे, वाक्यातून काय करायचं हे काढूनच टाकायचं आपल्याला. बोथ वाक्यात वापरायचंच नाही. मग कोण राहिलं राम अँड गोपाल. दोन वेगवेगळे आहेत. कॉमन गोष्ट कोणती आहे तर ते दोघेही ह्याचे फ्रेंड्स आहेत माझे. मग राम वेगळा आहे, गोपाळ वेगळा आहे. रामच्या पूर्वी नॉट ओनली, गोपाळच्या पूर्वी बट ऑल्सो. मग वाक्य कसं होईल, नॉट ओनली राम बट ऑल्सो गोपाळ इज. इथं काय वापरलं इज, इथं आर आहे, इथं आपण काय वापरलं इज वापरलं. का तर इथं सिंग्युलर नंबर आहे. नॉट ओनली राम बट ऑल्सो गोपाल इज माय बेस्ट फ्रेंड, नॉट फ्रेंड्स. इथं काय केलं आपण फक्त फ्रेंड लिहिलं, फ्रेंड्स नाही लिहिलं. का तर गोपाल सिंग्युलर नंबर आहे, त्याचबरोबर इज हे पण सिंग्युलरसाठी वापरतात, म्हणून इथं फ्रेंड्स न लिहिता आपण काय लिहिले फ्रेंड लिहिले. अशा पद्धतीने अत्यंत साधा सोपा व्याकरणातला हा प्रश्न आहे. सहज तुम्हाला मार्क्स मिळवून देऊ शकतो. सराव करा. तुम्हाला उदाहरणं पाठवते मी. शंका असेल काय तर कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.